विभीषण भावे शरण आला परी तुझ सिंधू तिरी ऐकून या. तात्काळची तुवा आश्वासिले त्यासी तैसे हे आम्हासी कैचे रामा. धारिष्ट आमुचे पाहे सर्वोत्तमा कलियुगींचे रामा दास तुझे. दर्शन सुग्रीवा आधी सौख्य दिले मग तेणे केले दास्य तुझे. तुझ लागी प्राण वेचिले वानरी परी तू धनुर्धारी पाठी राखा. तुझे रूप दृष्टी नसून या ठावे नामी सर्व भावे विश्वासलो. सकळाहुनी साना रामदास झालो परिवारेसी आलो शरण तुझ. समर्थांचं जे कीर्तन आहे, समर्थांनी केलेली रामचंद्रांची जी स्तुती आहे, समर्थांनी रामचंद्रांच्या गुणांचं केलेलं वर्णन आहे, तर ते अगदी एकरूप होऊन केलेलं आहे. ते रामाचे अभिमानी होते. आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमुचा परमार्थ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि रामचरित्रामध्ये देखील ते अगदी रंगून गेलेले होते. असं म्हणतात की ते जेव्हा रामचरित्र सांगत होते गडावर, तेव्हा ते चरित्र ऐकण्यासाठी म्हणून एका वृद्ध अशा ब्राह्मणाचा वेश धारण करून स्वतः हनुमान येत असत, अशी एक आख्यायिका आहे. आणि अशोक वनामध्ये हनुमंत जेव्हा आले आणि तिथं सीतामाई रामचंद्रांचा जप करत त्यांचा धावा करत बसलेले आहेत हे त्यांनी पाहिलं. आणि सीतामाईंची एकूण परिस्थिती पाहून हनुमंत रागावून क्रुद्ध झाले, रागावले. ते इतके संतापले की त्यांनी तिथं विध्वंस केला. पण त्याआधी समर्थांनी असं वर्णन केलं की अशोक वनामध्ये अनेक फळं फुलं बागा अशा होत्या आणि तिथली फळं जशी होती तशी पांढरी फुलं होती, असं समर्थांनी वर्णन केलं. तेव्हा ते जे वृद्ध गृहस्थ होते ते म्हणाले की तिथं फुलं तांबडी होती, पांढरी नव्हती. आणि मग नंतर थोडी अजून बोलाचाली झाल्यावर त्यांनी आपलं स्वरूप प्रगट केलं. ते स्वतः हनुमंतच होते आणि ते म्हणाले की मी तिथं तांबडी फुलं पाहिली. तेव्हा हा सगळा प्रकार रामचंद्रांकडे गेला. रामचंद्रांना विचारायचं असं ठरलं. समर्थ म्हणाले की फुलं पांढरीच होती. तेव्हा रामचंद्रांनी असा न्याय दिला
की फुलं पांढरीच होती. फक्त हनुमंत इतके संतापलेले होते की त्यांना ती फुलं तांबडी दिसली. इतके रामकथेशी एकरूप होऊन गेलेले असे समर्थ होते. रामचंद्रांच्या जीवनामध्ये ज्या व्यक्ती आल्या त्याच्यामध्ये विभीषण हे त्यांचे परमभक्त असे ठरले. परम भागवतांच्या नावामध्ये देखील विभीषणांचं नाव आहे. रावणाचे बंधू, सर्वात कनिष्ठ बंधू आणि अतिशय सात्विक अशा वृत्तीचे विभीषण रामचंद्रांना येऊन मिळाले. रामचंद्रांनी त्यांना अभय दिलं. विभीषणांना काही कमी होतं म्हणून ते रामचंद्रांना येऊन मिळाले नव्हते, तर आपल्या बंधूंची बाजू चुकते आहे हे पाहून ते सत्पक्षाला येऊन सामील झालेले होते. त्यांनी रामचंद्रांच्या बाजूने युद्ध केलं. याच्या उलट भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाच्या विरुद्ध बाजूला उभं राहून युद्ध केलं. एका भाषेत जर सांगायचं झालं तर भीष्माचार्य राजधर्माला जागले आणि विभीषणांनी राजद्रोह केला. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर विभीषण सत्याच्या बाजूला उभे राहिले आणि भीष्म असत्याच्या बाजूने युद्ध करत होते. पण गंमत अशी की दोघांचंही परम भागवतांच्या नावामध्ये समावेश आहे. भीष्माचार्यांच्या चरित्रावरून काही वचनात अडकल्यामुळं त्यांनी एका बाजूला उभं राहून युद्ध केलं, पण भगवंतांची इच्छा ओळखून आपले प्राण देखील सोडून दिले. विभीषण शरण आल्यामुळं आणि त्याची भक्ती पाहून आणि त्याची सत्यनिष्ठता पाहून रामचंद्रांनी लंकेचं राज्य विभीषणाकडे सोपवलं. तसंच सुग्रीवाकडून सहाय्य घ्यायच्या आधी रामचंद्रांनी सुग्रीवाला सर्व प्रकारचं सौख्य दिलं, सहाय्य केलं आणि सौख्य दिलं. जेव्हा रामचंद्रांनी वालीचा वध केला, झाडाआडून बाण मारून वालीचा वध केला, तेव्हा वालीनी रामचंद्रांना असं सांगितलं की तुझं जर रावणाशी वैर होतं तर तू मला सांगायचंस. असं म्हणतात की रावणाला काखोटीला मारून वालीनी 3 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा केल्या होत्या. वाली इतका सामर्थ्यवान होता आणि संध्येची वेळ झाली म्हणून अर्घ्य देण्यासाठी म्हणून वाली उतरला, तेव्हा तो त्याच्या रावण वालीच्या ताफेतून निसटला आणि पळून गेला, अशी गोष्ट आहे. तरी देखील सत्याच्या बाजूला उभं राहून रामचंद्रांनी वालीचा वध केला आणि सुग्रीवाच्या बाजूनी उभा असणारं जे सर्व सैन्य होतं त्या सैन्याची मदत घेऊन लंकेवर स्वारी केली. त्या वानरांनी
रामचंद्रांकरता सर्वस्व देण्याची तयारी ठेवली. विनोबा असं म्हणतात की युद्ध संपल्यानंतर रोज रामचंद्र सर्वांची विचारपूस करत असत. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असत. रामचंद्रांचा जरी दृष्टिक्षेप आपल्यावर पडला तरी देखील सर्व कष्टाचा परिहार होत असे, अशी सर्व वानर सैनिकांची समजूत होती, श्रद्धा होती. रामदास म्हणतात की सकळाहुनी साना रामदास झालो, परिवारेसी आलो शरण तुझ. तुझ्या सगळ्या परिवारालाच मी शरण आलो. तुला तर आलोच, पण हनुमंतांना आलो, सुग्रीवाला आलो, विभीषणांना आलो आणि समस्त वानरांना देखील मी शरण आलो. गजेंद्र सावजे धरिला पानेडी, रामे तेथे उडी टाकी येली. प्रल्हाद कांजिला तया कोण सोडी, रामे तेथे उडी टाकी येली. 33 कोटी देव पडिले बांधोडी, रामे तेथे उडी टाकी येली. दासापायी पडली देह बुद्धी बेडी, रामे तेथे उडी टाकी येली. रामदास म्हणे का करिसी वणवण, रामे भक्त कोण उपेक्षिले. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. असं होऊन गेलं तर समर्थांना की जी काही सगळी मंडळी भगवत अवतार आहेत तर ते देखील रामच होते. त्यामुळे विष्णू हिरण्यकश्यपू होऊन धावून आले असं म्हणायला समर्थ तयार नाहीत. समर्थ असं म्हणतात प्रल्हादाकरता रामचंद्र धावून आले, गजेंद्राकरता विष्णू धावून आले असं म्हणायला समर्थ तयार नाहीत. समर्थ म्हणतात की रामाने तिथं उडी टाकली. भाव एकच आहे. सर्व ठिकाणी आपला आराध्य दैवत पाहण्याची अशी एक विलक्षण दृष्टी समर्थांच्या ठिकाणी होती. येथे कार्य उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा हा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धनुष्य बाण काय केले, करकटावरी ठेविले. सीतामाई कुठे आहेत? इथं रुक्मिणी देवी दिसत आहेत. काय केले वानर जन, येथे मेळविले गोपाळ. अशा प्रकारे पंढरीनाथांच्या समोर जाऊन समर्थांनी अभंग लिहिलेला आहे. राम भक्ती विण अणु नाही सार, साराचे ही सार राम नाम. कल्पना विस्तारू होतसे संहारू, आम्हा कल्पतरू चाड नाही. कामने लागुनी विठलासे मनू, तेथे कामधेनू कोण काज. चिंता नाही मनी राम गाता गुणी, तेथे चिंतामणी कोण पुसे. रामदास म्हणे राम भक्ती विणे, जाणावे ते उणे सर्व काही. राघवाची कथा पतित पावन, गाती भक्त जन आवडीने. राघवाच्या गुणा न दिसे तुळना, कैलासींचा राणा लाचावला. देवांचे मंडण भक्तांचे भूषण, धर्म संरक्षण राम एक. रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. रामदासांचे जे अभंग आहेत ते सगळेच अभंग भक्ती प्रेमाने भरलेले, ओथंबलेले असे आहेत. भरत गा खंडा माझी, शरयू तीर गा गावो.
धर्माचे राज्य तेथे राज्य करी राम रावो. पांगुळा पाय देतो देवी जानकी नाहो. जाईन तया ठाया देवा दुर्लभ ठावो. राघवाचा धर्म जागो सर्व अधर्म भागो. अज्ञान निरसुनिया विज्ञानी लक्ष लागो. मीपणाचे मोडले पाय म्हणून पांगुळ झालो. तूपणाची कीर्ती देई ऐकून या शरण आलो. हा त्यांनी लिहिलेला पांगुळा आहे. जगी एक तुची दाता म्हणून आलो मागावया. मागणे निरसे जेणे ऐसे देगा राम राया. नवविधा लुभते देई भाव हलगा बैसावया. ज्ञान काठी देई करी वैराग्य बोली पांघराया. तुझे कृपेचा कांबळा दे मज पांगुळा कारणे. माया मोह हिव वाजे हे निवारील जेणे. वदन सुहास्य रसाळ हा राघव. सर्वांगी तनु सुनीळ हा राघव. मृगनाभी रेखिला टिळा हा राघव. मस्तकी सुमन माळा हा राघव. साजरी वैजयंती हा राघव. पायी तोडर गर्जती हा राघव. सुंदर लावण्य खाणी हा राघव. उभा कोदंड पाणी हा राघव. सकल जीवांचे जीवन हा राघव. रामदासासी प्रसन्न हा राघव. पावन भिक्षा दे रे राम. दीन दयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम. आत्मनिवेदन दे रे राम. तद्रूपता मज दे रे राम. अर्थारोहण दे रे राम. सज्जन संगती दे रे राम. अलिप्तपण मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. विमळ करणी दे रे राम. हितकारकते दे रे राम. जनसुखकारक दे रे राम. विद्या वैभव दे रे राम. उदासीनता दे रे राम. मागो निर्णय दे रे राम. मजन कळे ते दे रे राम. तुझी आवडी दे रे राम. दास म्हणे मज दे रे राम. संगीत गायन दे रे राम. आलाप गोडी दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम. जाड कथा मज दे रे राम. सावधपण मज दे रे राम. बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे गुणधामा. उत्तम गुण मज दे रे राम. असे समर्थांचे अभंग आहेत. आणि समर्थांनी देवाचं गुणवर्णन, रूपवर्णन, देवापाशी मागणं हे कसं असावं हे सांगितलेलं आहे.
स्वामी राघवा रामा हे दयाळुवा प्रथम कामला लाविली सवे मग उपेक्षणे योग्य हे नभे रामा हे दयाळुवा सकळ जाणता अंतरस्थिती तरी तुम्हा प्रती काय विनंती रामा हे दयाळुवा दास मी तुझा वाट पाहतो बोलता नये कंठ दाटतो रामा हे दयाळुवा समर्थांचे असे अभंग त्यांचं अंतःकरण किती मृदू कोमल आणि भक्ती रसाने भरलेलं होतं याची साक्ष देत रामा हो जय रामा हो जय रामा पतित पावना पूर्ण कामा हो नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो तुमचे चरणी राहो माथा हो बंधू हो दीन बंधू हो रामदास म्हणे दया सिंधू हो खरं म्हणजे असं वाटतं की हे सगळेच संतांचे जे अभंग आहेत आणि संतांनी केलेली भगवंतांची जी स्तुती आहे तर ती स्तुती आपण योग्य प्रकारे जर समजून घेतली आपण जर त्या भावामध्ये रमायला शिकलो मुरायला शिकलो तर परमार्थ आपल्याला खूप सोपा होऊन जाईल श्रवण झाल्यानंतर जी कीर्तन भक्ती आहे ती कीर्तन भक्ती जर मुरली नाही तर आपण पुढे जाऊ शकणार नाही श्रवणानंतर सहज घडणारं कीर्तन त्याच्यातूनच विकसित होणारं नामस्मरण आणि मग खरी शरणता सद्गुरूंच्या
सद्गुरूंना शरण जाणं आणि मग अर्चन, वंदन, दास्य अशा प्रकारचे विविध प्रयोग साधकांनी आपल्या जीवनामध्ये करायला हवेत. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, मंगळाचे जे मंगळ, राम कौसल्येचा बाळ. आपण इथं म्हणतो राम गावा, राम ध्यावा, मी सगळे म्हणणार नाही, पण मला मोह खूप होतो. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, राम गावा, राम ध्यावा, धन्य राजा राम, धन्य जानकी सती, धन्य लक्ष्मण, धन्य दास मारुती, धन्य ती अयोध्या, धन्य तेथीचे जन, धन्य सूर्यवंश जेथे राम निधान, धन्य तो दशरथ, धन्य कौसल्या माता, धन्य तो वसिष्ठ ज्याची राघवी सत्ता, धन्य ते वानर जासी राम कृपाळू, धन्य रामदास त्याचे नामी निर्मळू. आपण नेहमी म्हणत असलेले असे हे अभंग आहेत. रामा 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 रघुनंदना, रामा 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 कुळभूषणा, रामा 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 जानकी पते, रामा 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 विमल मते, रामा 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 दीनवत्सला, रामा भक्तवत्सला, रामदास म्हणे तुझी अगम्य लीला. राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगियांचे मेळी सर्व काळी शोभतो, राम नित्य निरंतरी, राम सबाह्य अंतरी, राम विवेकाचे घरी भक्तीवरी सापडे, राम भावे ठाई पडे, राम भक्तासी सापडे, राम मीपणे नातुडे, मौन घडे श्रुतीसी, राम योग्यांचे मंडण, राम भक्तांचे भूषण, राम आनंद रक्षण, संरक्षण दासाचे. चंदनासी परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. आम्हा काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशता, होई काया शुद्ध स्वच्छ तुझे नाम घेता. कटेवरी ठेवूनी कर उभा तोची राहे, दास म्हणे जाता शरण हरी वास पाहे. सगळ्यात सुंदर, अर्थात सुंदर कशाला म्हणायचं हा प्रश्नच आहे. आपण मागच्या वेळेला समर्थांनी मनोबोधामध्ये केलेलं रूपवर्णन, चरित्रवर्णन, गुणवर्णन असं पाहिलेलं होतं. आज आपण आधी अभंग पाहिले. समर्थांनी केलेली ही जी कीर्तन भक्ती आहे, मागणं आहे, ते करुणाष्टकांशिवाय पुरं होणं शक्य नाही. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोहमाया.
अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विण शिण होतो धावरे. धाव आता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरींचा. म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निगवी रे राम कारुण्य सिंधू. षटरिपुकुळ माझे तोडियाचा समंधू. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित मोठी प्राण ठेवून कंठी. अवचट मज भेटी होत घालीन मिठी. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी. सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता राम रूपी भरावे. रवी कुळ टिळकारे आपुलेसे करावे. असंख्यात रे भक्त होऊन गेले. तिही साधनांचे बहु कष्ट केले. नभे कार्य करता भूमी भार झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहु दासते तापसी तीर्थवासी. गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सदा प्रेम राशी दया भेटलासी. तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. तुझे प्रीतीचे दास उदंड झाले. असंभाव्यते कीर्ती बोलोन गेले. बहुधारणा थोर चकित झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. कितेकी देह त्यागिले तुझ लागी. पुढे जाहले संगतीचे विभागी. देहे दुःख होताच वेगी पळालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती योग मूर्ती, किती पुण्य मूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती. परस्तावलो कापलो कावलो तप्त झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो.
नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही, असा दीन अज्ञान मी दास तुझा समर्था जनी घेतला भार माझा, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला, दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे हे सर्व काया निवाली, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता, तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे, उठो आवडी भक्ती पंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, नुपेक्षी कदा गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका, बोलता चालता येना कार्यभाग कळेचिना, बहुत पीडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका, नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना बुद्धी दे रघुनायका, प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना, मैत्री की राखता येना बुद्धी दे रघुनायका, संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळेना की बुद्धी दे रघुनायका, उदास वाटते जीवी आता जावे कोणेकडे, तू भक्त वत्सला रामा बुद्धी दे रघुनायका, समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे, घडीने घडी सीण अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे, कृपाळूपणे भेट दे राम राया, वियोगे तुझा सर्व व्याकुळ काया, जना माझी लौकिक हाही न सोते, उदासीन हा काळ कोठे न कंठे. आपली वेळ संपली. जनी बोलता चालता वीट वाटे, नसे अंतरी स्वस्थ कोठे न कंठे, घडीने घडी चित्त किती धरावे, रघुनायका काय कैसे करावे, अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगो गती अंतरीची, विवेकेची या मानसा आवरावे, रघुनायका काय कैसे करावे, उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्व काळ थोर चिंता शमेना, कुठे मानसी सर्व सांडून जावे, रघुनायका काय कैसे करावे, तुझिया वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहु दुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा. मज कंठ वेना विश्रांतीलेही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही, स्वहित माझे
होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. उदासीन हे जाहले चित्त माझे, मनी वाटते सर्व संसार ओझे. कुठे मानसी प्रीती हे दर्शनाची, घडो भेटी कृष्णा तिरी. स्वामी याची किती एक लौकिक सांडून मागे, फिरावे प्रभूच्या सवे माग मागे. बहु ऐकिली कीर्ती हे उत्तमाची, घडो भेटी कृष्णा तिरी. मनी ध्यास तैसेची हे स्वप्न देखे, जनी जागता जनी सांगता बोलती सर्व लोके. नसे आप्त कोणीच माझ्या जीवाची, घडो भेटी कृष्णा दिली स्वामीयाची. ध्वनी नाद कल्लोळ स्वप्नात येती, घडीने घडी जय जयकार होती. मनी बैसली रामनवमी तयाची, घडो भेटी समर्थ किती उदावीळ झालेले होते हे लक्षात येतं. मनी वाटते अवचिते स्वामी आले. रघुवीरसे शब्द सर्वत्र झाले, ध्वनी ऐकिली रम्य श्लोकाक्षरांची. घडो भेटी कृष्णा तरी स्वामी यांची. उदासी गिरी सर्व धुंडीत गेले, तयाला गीते स्वामी संतुष्ट झाले. पदे धूतसे नित्य कृष्णा तयांची, घडो भेटी कृष्णा तरी स्वामी यांची. अजूनही खूप आहे. समर्थांची करुणाष्टक 200 आहे, त्याच्यातली 10 म्हणण्याची रीत आहे. अशा रचना समर्थांनी केलेल्या आहेत. याच्यावरून आपण काही एक कल्पना शिकावी, काही एक भाव शिकावा, काही एक प्रेम शिकावं. आपल्या जीवाभावामध्ये हे सर्व आपण सामावून घ्यावे. स्वामीजी म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ आणि एकनाथ महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ अनुक्रमे ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध आणि एकनाथी भागवत हे महाराष्ट्राचे 4 वेद आहेत.
का आपल्या लक्षात येतं. त्यांनी केलेली जी वाङ्मय निर्मिती आहे त्याच्यावरून ते कसे होते ते लक्षात येतं. आता आपल्याला समर्थांना पाहता येणार नाही, पण तळमळ तळमळ होत जी आहे हे जन हाती खरी, कल्याण करी राम राया, असे शब्द ऐकले की आपल्याला त्यांचं चरित्र डोळ्यासमोर उभं राहिलेखेरीज राहणार नाही. आपण ज्ञानेश्वरांना पाहिलेलं नाही, पण पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळ भाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा, असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचा प्रेमभाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. आपण नामदेवांना पाहिलेलं नाही, पण देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा, गुंजावर्ण डोळे, असं सगळं आपण पाहिलं ऐकलं की आपल्या समोर उभं राहील की काय चरित्र असलं पाहिजे, किती रंगून गेलेले असले पाहिजे. खरी कीर्तन भक्ती आपण या अभंगातून पाहिली असं मला वाटतं. आता पुढच्या वेळेपासून ज्ञानेश्वर महाराजांनी जी सद्गुरु स्तवन केलेली आहेत ती सद्गुरु स्तवन आपण पाहणार आहोत. गुरु स्तवन, ज्ञानेश्वरी मध्ये आलेली सर्व गुरु स्तवन आपण पाहणार आहोत. विठ्ठल